गाईस तर मी आता पोहोचलेला आहे त्या ठिकाणी जिथे हनुमान कथा होणार आहे। तर बघा माझ्या मागे हे जे टेंट दिसतंय ना, हे भोजनालयाचे। इकडे सगळं जेवणाचं वगैरे असणार आहे आणि ते रेड रेड दिसतंय ना, ते सगळे टॉयलेट्स वगैरे तिकडे लगभग 1300 पर्यंत 1200 बाथरूम ना सगळे। तसंच आपण चोपड्याकडनं जे येणारे लोक आहे, चोपडा, अंमळनेर, शिरपूर यांच्यासाठी सुद्धा आपण जवळजवळ 30 एकर पार्किंग ठेवलेली आहे। आणि आपल्यासोबत जगदीश दादा पण इथे, ज्यांनी मागच्या वर्षी शिव महापुराण कथेचं आयोजन केलं होतं जळगावमध्ये। जसं आता त्यांनी माहिती दिलेली तुम्हाला सर्व, आणि तुम्हाला समजलं पण असेल की कशी पार्किंग आहे, कोणत्या साईडने कशी पार्किंग होणार आहे। ही आपल्या सर्वांची कथा आहे, हनुमानजींची ही कथा आहे, त्यानंतर ही प्रत्येक सनातनीची ही कथा आहे। बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ते अजून पण काम करताय। संध्याकाळचे 6 वाजण्यामध्ये आणि काम सुरू आहे अजून पण, थंडीमध्ये पण ते काम करताय एवढं। गाईस आजच्या 8 दिवसाने ना इथे लाखोने गर्दी असेल, आणि आता बघा एकदम खाली खाली आहे। राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। गाईस मी फायनली आलेला आहे आता जळगावला, आणि आता तुम्हाला बघायला भेटतील माझे ब्लॉग्स डेली। काही मी तिकडे असल्यामुळे मला डेली ब्लॉग्स पण बनवता येत नाही, आणि आता तुम्हाला डेली ब्लॉग्स पण बघायला भेटतील। मी इथे खास करून आलेला आहे हनुमान कथेसाठी, जे की आहे आपलं झुरखेडाला। आता 26 पासून सुरुवात होते, 25ला ते धीरेंद्र शास्त्रीजी येणार आहे। तर मागच्या वेळेस म्हणजे 1 वर्ष होऊन गेला यार शिव महापुराण कथेला, वाटत नाही आहे। मागच्या वर्षी 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर अशी तारीख होती, आणि आता बघा 1 वर्ष होऊन पण गेला। आणि आता ह्या वर्षी आहे धीरेंद्र शास्त्री यांची कथा। आणि बस आता दुपारचे 12:15 नाही 12:22 वाजलेले, आणि मी अजूनपर्यंत आंघोळ वगैरे काहीच केलेली नाही। सकाळी मी आला 7 वाजता आला मी घरी। ब्लॉग बघतोय कोणाचा माहिती का, भारती सिंगचा। तिने मला तिच्या ब्लॉगमध्ये घेतलेले, हे बघा। पण त्या आधी वेद इथे कापतो आहे, वेद इथे मास्टर शेफ बनलाय, तो पेरू कापतोय, पेरूने काहीतरी बनवतोय तो, आणि त्याची आता 10वीची परीक्षा आहे। काय रे दादू, हेच लिहिणार आहे का पेपरमध्ये? मी 4 फोडी केल्या पेरूच्या। हे बघा शाहरुख खान बन जाएगा। शाहरुख खान नहीं बनना है मुझे। हाँ, आपके पॉडकास्ट भी देखता हूँ मैं। एनीवेज गाइस, मी आता आंघोळ वगैरे करतो। मला जायचं आता हनुमान कथा जिथे होणार आहे ना, तर तिथे, कारण की मला तिकडे ते पासेस वगैरे घ्यायचे। काय ना, मी ब्लॉगिंग वगैरे करेल, ते सेवेचे जे पास असतात ना ते घ्यायचे आता। पण मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे, मुंबईमध्ये गाईस काहीच थंडी नाही आहे। इथे आल्यानंतर मला थंडी जाणवते की नाही, हा बाई थंडी म्हणून असते, पण थंडीच्या वातावरणामध्ये तिकडे मला गरम होत होतं, एवढं गरम होतं तर मी सांगू पण नाही शकत। रात्री पण थंडी नाही वाजत तिकडे। तर गाईस मी आता फ्रेश वगैरे झालेलो आहे, आणि ना खरंच सांगतो मला खूप दिवसानंतर गरम पाण्याने आंघोळ करायला भेटलेली आहे। मी मुंबईला लिटरली थंड्या पाण्याने आंघोळ करतो, म्हणजे सकाळी 8 असो किंवा 9 वाजलेले असो, मला थंड्या पाण्यानेच आंघोळ करावं लागते। पण काय आता तिकडे थंड्या पाण्याची सवय झाली होती। इकडे आल्यावर आहे ना, मी थंड्या पाण्यात हात टाकला ना दुपारी 12 वाजता, पण असं वाटत होतं की भाई हे एवढं थंड पाणी मी कसं काय आंघोळ करू। मग गरम पाण्याने आंघोळ केली मस्त। आता मला जायचं आहे आता इकडे आपलं हनुमान कथा होणार आहे तिथे, पण विचार चालू युनिव्हर्सिटीला पण जाऊ, तिकडे हनुमान खोरे म्हणून हनुमानाचं मंदिर आहे, तिकडे पण जाऊ। खूप दिवस झाले गेलेला नाही आहे, सो मी तेच विचार करतो आता तिकडे पण जातो। ऑलमोस्ट आता महिना होती येईल, मी मस्त हिला चालवलं नाही होतं, आणि एवढी धूळ होती ना, मस्त पुसलं वगैरे हिला, आणि आता तर जातोय। बट हो, हिची मस्त वॉशिंग वगैरे करायची, कारण की सगळी कानाकोपऱ्यामध्ये धूळ चालली जाते, त्यामुळे ना मस्त हिला आता वॉशिंग वगैरे करेल। पप्पा चालवत राहता हिला, बट मग खूप दिवसापासून असं वाटते काढली नाही होती पप्पांनी पण। लेट्स गो। मिरर येऊन नको लागायला आता। तर गाईस मी आता पोचलेला आहे KBC नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीला, आणि ना आता आम्हाला म्हणजे तुम्ही याला ओळखलंच असेल, जेव्हा आम्ही तिकडे गेले होते, नाव विसरला, झुरखेडाला गेले होते, जेव्हा आम्ही आयोजक ते संदीप दादा पाटील आणि त्यांना आम्ही भेटले होते, तेव्हा आम्ही दोघं सोबतच गेले होते। मी याला म्हटलं मी जातो आता, चलतो का? हा म्हणे ठीक। आता आम्ही ना युनिव्हर्सिटीला यामुळे आलेले बिकॉज इथे हनुमान खोरे म्हणून हनुमानाचं मंदिर आहे, तर आम्ही विचार केला आधी तिथे जाऊ, मग तिथून आम्ही झुरखेडाला जाऊ। झुरखेडा काय इथेच रस्त्यातच, म्हणजे रस्त्यात नाही, याच्या पुढेच आहे युनिव्हर्सिटीच्या। सो आता युनिव्हर्सिटी पण दाखवतो। युनिव्हर्सिटी एवढं मस्त आहे ना, आणि थंडी एवढी मस्त वाजते ना आता रस्त्याने येता, हे बघा।
गाईस आम्ही आता पोहोचलेले आहे. आता प्रभू श्री हनुमान यांचे दर्शन करू. पण यायला एवढा खतरनाक रस्ता आहे ना. हा पूर्ण जंगलामधून यावं लागतो कारण की नॉर्थ युनिव्हर्सिटीच्या आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. कितीतरी एकरमध्ये पसरलेली ही नॉर्थ युनिव्हर्सिटी आणि पूर्ण जंगलामधून यावं लागतं. आणि म्हणजे नाही ते चालून बघावं लागतं कोणते प्राणी वगैरे तर नाही आहे ना, म्हणजे खालून साप वगैरे नको निघून जायला, म्हणून असं एकदम प्रॉपर बघून चालावं लागतं. आता तिकडे मंदिर आहे, दर्शन वगैरे करू. आणि नाही इथे मस्त गाई वगैरे पण आहे. आता जस्ट मी इथे हातपाय धुतले. एवढं थंड पाणी ना, असं वाटतं बर्फाचं पाण्याला मेल्ट करून आहे ना आपण त्या पाण्याने हातपाय धुतोय, एवढं थंड पाणी आहे. तर चला आपण दर्शन करू. प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय हो. जय श्री राम. खरंच हे मंदिर आहे ना अशा नेचरमध्ये ना, ह्या नेचरमध्ये आल्यानंतर जर तुम्ही मेडिटेशन केलं ना तर तुमचं ध्यान एकदम असं लागून जाईल, एकाग्रित होऊन जाईल तुमचं ध्यान. फक्त पक्ष्यांचा वगैरे आवाज येईल तुम्हाला बाकी. आणि जर काही लोक असतील तर ते बोलत असतील, जर ते पण शांत असले ना तुम्हाला पक्ष्यांशिवाय बाकी कोणाचाच आवाज येणार नाही. म्हणजे एवढं पीसफुल वाटतं इथे आल्यानंतर. यायचं एकदम शांततेत असं मन लावायचं, आजूबाजूला हा सराउंडिंग साऊंड ऐकायचा फक्त, त्याने पण मेडिटेशन होतं. एवढं छान वाटतं नाही इथे आल्यानंतर. कुठे राहतो तू? कहाँ रहता है तू? यहाँ पे. नाम क्या है तेरा? क्या क्या सच क्या बोल रहा है? सक्षम. अच्छा. लहान मुलं जे पण बोलतात ते लवकर समजून नाही येत, त्याला समजून घ्यायला थोडा टाइम लागतो. क्या करता है फिर? घर पे पढ़ता है? कौन पढ़ाता है? मम्मी. तुम यहाँ पे ही रहते हो फिर? क्या पढ़ते पढ़ते सीख गया है? तुझे यहाँ पे अच्छा लगता है रहने के लिए? इकडे राहायला कोणाला नाही आवडणार, सगळे हातलं तुला चाटायला लागतं. थांब ना, मला हात लावू दे आधी. तू नाही डरता? ओय ओय पीछे हो पीछे हो. मला नको मारू. बाबा मार देती है. बाबा मैं इसको खिलाता हूँ तो मार देती है. मार देती है तुझे? हाँ खिलाता हूँ तो. प्यार से खिलाया कर ना फिर. ऐसे उसके ऊपर हाथ घुमाया कर पीठ पे, देख ऐसे. ओए मला पण मारायला येते ही. ओ भाई माझं लक्ष नाही मागे, त्याच्या पायावर पाय पडला तर ते माझा पाय धरून घेतला असता. गाईस तुम्हाला सांगू, जर लाईफमध्ये ना तुम्ही तुमचं घर बनवत असतील आणि घर जर असं असेल की तुम्ही लाईक बंगलो टाईप बनवत असतील ना. क्या क्या काय? पपाई. पप्पाई. अरे रुक 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 एक मिनिट. हां मी हे बोलत होतो, जर तुमचं घर तुमच्या बंगला टाईप बनवत असतील ना तर एक गोष्ट आहे ना घरामध्ये नक्की ठेवा, जे की स्वतःची शेती. म्हणजे बंगलोमध्ये ना एवढा एरिया तरी बनवून ठेवा की तुम्हाला तुमचं असं शेती उभारण्यात येईल. म्हणजे नॅचरली तुम्हाला तुमचं भाजी फळं वगैरे खायला भेटतील. कारण की आता मार्केटमध्ये तुम्हालाही माहिती आहे केमिकल मिक्स असतं. पण मग जर असं असलं एकदम भारी वाटतं यार, घरासमोरच शेती आणि इकडूनच तोडा. इकडेच का तुम्हाला माहिती आहे हा मुलगा आम्हाला सगळं सांगतोय, ये भेंडी है, ये गुलाब का फूल है, ये पपई का है, ये मेरे पापा की खेती है बोले, ये वहाँ पे अलग अलग फूल है, वहाँ पे अलग अलग सब्जियाँ. मतलब भाई याला तर सगळं माहिती आहे. ये क्या है? ये क्या है? हाँ भिंडी. अभी तो बताया मैंने. अभी बताया? मैं भूल गया यार, मुझे भूलने की बीमारी है. और ये क्या है? ये अभी लगा दूंगा ना, भूलने की बताई खत्म हो जाएगी. ये क्या है? ये क्या है? ये अभी तो बताया भी मैंने. क्या बताया यार तूने? कुछ बताया नहीं तूने, बता फिर से. अभी बताया था ना, फूल है गुलाब का. गुलाब का फूल. और तू कौन है फिर? मैं तो अभी बताया मैंने. मैं सक्षम हूँ.
मंदिर में ये किसकी जगह है? हाँ? ये किसकी जगह है? अपनी बुआ तो मेरे पापा का है। बोले ये मंदिर भी मेरे पापा का है, ये सब जगह मेरे पापा की। चल बाय बाय। बाय बाय बाय। राधे राधे। बाबू राधे राधे जय सियाराम। जी जी राम इथे बघा गाईस किती साऱ्या बकऱ्या आलेल्या आहे आणि बकऱ्यांमध्ये ना मेंढ्या पण आहे, ज्यांच्यापासून ते आपले स्वेटर वगैरे ते बनता. आणि तो मुलगा बघा, आई त्याने मला हे फूल दिलं, तो मी त्याला बोलला म्हटलं याच्या बदले तुझ्या पुढच्या वेळेस येईल ना तर तुझ्यासाठी चॉकलेट आणेल म्हटलं. आणि तो आहे ना घाबरत नाही, तिकडून बिना चप्पलचा पळत पळत तिथे आला. पूर्ण म्हणजे एवढा टॅलेंटेड मुलगा आहे ना तो. आम्हाला पूर्ण त्याने सांगितलेलं आहे कोणती कोणती शेती आहे मध्ये, म्हणजे काय काय लावलेलं आहे, काय काय उगवलेलं आहे. बिना चप्पलचा पडतोय तो एवढं. त्याची मम्मी तिकडून त्याला बोलवते, तो ऐकत नाहीये. भाई कुठे गेला तो रे? तुला असं बघून वाटत नाही का कृष्ण भगवान, लहानपणीचे कृष्ण भगवान तसंच वाटतंय ना, नटखट. किती मेंढ्या अजून पण तिकडे पण आहे, किती भारी वाटतंय ते रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन घेऊन करतो. मैं आपके कहाना को घर पे लेके जाओ. आई काय मजा येते यार इथे, मला जायची इच्छा नाही होते. युनिव्हर्सिटी मधून निघून आम्ही आले होते आता झूर खेळायला जायला, आणि आम्हाला ही कमान दिसलेली आहे. आय थिंक मग इथूनच असेल, तर चला इथून जाऊ पुढे. आम्हाला मॅपमध्ये पण इथून दाखवतोय. आधी आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेले होते, आता ह्या दुसऱ्या रस्त्याने जात आहे. गाईस तर मी आता पोहोचलेला आहे त्या ठिकाणी जिथे हनुमान कथा होणार आहे. तर बघा माझ्या मागे सगळं उभारण्यात येतं आता, तिकडे पंडाल वगैरे टाकण्यामध्ये येतं आहे. आणि बघा यार मी आला होता ना तेव्हा खूप काम बाकी होतं, पण आता 5-6 दिवस बाकी कथेला. आणि आता खूप तयारी जोरो शोरामध्ये चालू आहे. तिकडे पण ते छोटे छोटे टेंट असतात ना ते टाकण्यामध्ये येत आहे. तिकडे मोठं पंडाल आहे त्या साईडला, आणि ही आहे यज्ञशाळा. इथे ना 108 भव्य यज्ञ होणार आहे. तिकडे बघा सगळे ते यज्ञ मांडले गेलेले आहे. आणि इकडे ना ध्वजारोहण पण झालं होतं. आणि यज्ञाची तारीख आहे 25 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत हे चालणार आहे. असे 7 दिवस यज्ञ इथे चालणार आहे. कथा आहे 5 दिवसाची 26 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत. आणि ह्या कथेचा आनंद नक्की घेणार आहे. मी तर भरभरून आनंद घेणार आहे. असं इच्छा होते की कधी कथेला सुरुवात होणार आहे म्हणून नेक्स्ट थर्सडेला कथेला सुरुवात होऊन जाईल. आणि आता बघताय ना तुम्ही ही गर्दी, म्हणजे ही जागा बघताय ना, काहीच गर्दी नाही इथे, काहीच गर्दी नाही. आणि आजच्या 5 दिवसावर अशी गर्दी असेल ना इथे, लाखोने पब्लिक असणार आहे. जेव्हा भक्त येतील ना तर तेव्हा पूर्ण हे भरून जाईल. आणि तिथून एंट्री असणार आहे, तिथून सगळे येतील, तिकडे जातील. आणि इथे आहे देणगी कार्यालय, म्हणजे की तुम्ही इथे तुम्हाला काही अन्नदान कोणतंही दान करायचं असेल तर तुम्ही इथे ते दान करू शकता. पूर्ण काढली 8 दिवस. आणि या साईडला आता तोंड द्यायचं, दक्षिणेस तोंड केलेलं. आधी इथे होता ना स्टेज, या साईडला कुठेतरी या मातीत होता ना, या मातीवर त्यांनी नाही ते असं गृहीत धरून चाललं होतं ते, पण तोपर्यंत ते नाही पूर्ण फायनल होऊन गेला तो. म्हणजे आम्ही आलो होते ना आर्किटेक्ट, त्यांनी 2 वेळा चेंजेस झाला तो. फक्त त्यांचा जे दिशा त्यांनी असं पूर्व पश्चिम होतं, तो उत्तर दक्षिण तोंड. आता चेहरा कोणत्या साईडला असणार आहे, म्हणजे आपल्या इकडे दक्षिणेकडे. इकडे का? असं हे जे टेंट दिसतंय ना हे भोजनालयाचे, इकडे सगळं जेवणाचं वगैरे असणार आहे. आणि ते रेड दिसतंय ना ते सगळे टॉयलेट्स वगैरे तिकडे. आता कार्यक्रम इथं जस्ट पार पडलेला आता. तिथून त्यांनी आता 200 सांगितले बाथरूम का, स्वामीनारायण मंदिर. आणि आपण ते पट्टी वगैरे लावून त्यांना आता असे 4-5 अवेलेबल करून देणार आहे परत. अच्छा, ते लगभग 1300 पर्यंत, 1000-1200 बाथरूम ना सगळे. 800 म्हणजे 800 बॉक्सवाले आणि 400 म्हणजे ते ट्रॉलीवर घेऊन जाणार ट्रॉली का, त्यांना आपली सोसायटी ट्रॅक्टरवर घेऊन जाणार आहे ना. आणि VIP व्हॅन वगैरे असं 7-8 व्हॅन मागवले आपण बाकी. अच्छा 8 व्हॅनिटी व्हॅन ते VIP साठी. तर मित्रांनो मी आता आला होता त्या ठिकाणी जिथे हनुमान कथा व्हायला जाणार आहे.
26 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत. आणि आज माझ्यासोबत पुन्हा आहे इथे संदीप दादा पाटील, जे आयोजक आहे कथेचे आयोजक तर आपले प्रभू श्री रामजी आहे, त्यांनी स्वतः यांच्याकडून घडवून आणलेलं आहे. पण आता आपण जे इथे कथा घडवून आणलेली त्यांनी, तर त्यांच्याशी बोलून घेऊ परत एकदा की कसं काय होणार आहे 24 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत. दादा तुम्ही आता थोडंफार सांगून द्या पुन्हा एकदा. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. लोक मला हे विचारत होते की तुम्ही जळगावकडून पार्किंग कशी आहे आणि आपलं तिकडून कशी पार्किंग आहे, राहायची व्यवस्था कशी आहे, सगळं मला विचारत होते. आता तुम्ही विस्तारपणे सगळं सांगून द्या. जय श्रीराम. आपला हा कार्यक्रम जो सर्व काही 100 एकरमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम आहे. त्यासोबतच आपल्या पारधी, जळगाव आणि भुसावळ सर्व येणाऱ्यांना पारधीवरनं 5 किलोमीटरवर आपलं झुंजरा ग्राम आहे, तिथे येण्याचे 4 मार्ग आहेत आपल्याकडनं. कारण की आम्ही पारधी बोगद्याकडनं, परत बायपासकडनं आणि दोनगाव, रेल लालली, कानरदा या सर्व मार्ग आपण चालू केलेले आहेत. आणि जाण्यासाठी पारधीकडनं आपण एक लग्न वगैरे पिंपरी या साईडनं निघू शकतो. तसंच आपण चोपड्याकडनं जे येणारे लोक आहे, चोपडा, अंमळनेर, शिरपूर यांच्यासाठी सुद्धा आपण जवळजवळ 30 एकर पार्किंग ठेवलेली आहे. आणि त्यांना पर्यायी मार्ग जे आहेत आपण 3 ठेवलेले आहेत. आपण खेडीपोखरी मार्गे बी जाऊ शकतो, परत आपण सोनवत, धरणगाव, साळवा मार्गे बी जाऊ शकतो. त्यासाठी पर्यायी रस्ते आपले ह्या जागेवर भरपूर आहेत. कोणालाही गैरसोय होणार नाही, ही पूर्ण दखल प्रशासनाने बी आणि आयोजकांनी बी घेतलेली आहे. जय श्रीराम. आणि इथे यज्ञकुंड पण इथे उभारण्यात गेलेलं आहे. तर हे जे गुरुजी आहे ते जिथली पूजा वगैरे करणार आहे, तो गुरुजी आप थोड़ा कुछ बता दीजिए कैसा होने वाला है. मैं पंडित चंद्रकांत बड़े उपाध्याय काशी से. यह रुद्र यज्ञ है, 108 कुंडी यज्ञ का जो निर्माण किया गया है. इस यज्ञ को करने से अपने सनातन धर्म को बल मिलता है तथा हिंदू धर्म को ताकत मिलती है. धर्म को बल देने वाले को धर्म बल देता है. इस यज्ञ में जो भी हमारे कार्यकर्ता हैं, जो सहयोगी हैं, वह इस यज्ञ के समस्त पुण्य फल के धारक होंगे. यज्ञ जिस भी एरिया में होता है या जिस जिला में होता है, जिस प्रांत में होता है, वहाँ की धरती पवित्र होती है, वहाँ की आत्माएं पवित्र होती हैं, वहाँ के जो लोग होते हैं वो सत्कर्म के गामी होते हैं. इस यज्ञ में अधिक से अधिक लोग सहयोग दें, अधिक से अधिक लोग भाग लें तथा पुण्य के भागी बने. हर हर महादेव. आणि आपल्यासोबत जगदीश दादा पण इथे, ज्यांनी मागच्या वर्षी शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं होतं जळगावमध्ये. दादा तुम्हाला धन्यवाद. तुमच्यामुळे खूप जळगावकरांना तो आनंद घ्यायला भेटला होता, तो एक भक्तीचा आनंद घ्यायला भेटला होता. तर त्यानंतर पण असं वाटत होतं की व्हावं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. पुन्हा एकदा 40 गावला होऊन गेली शिवमहापुराण कथा. आणि आता यावर्षी इथे होते आपलं हनुमान कथा धीरेंद्रजी शास्त्रींची. तर खूप छान वाटतंय. आणि भोजनाचं कसं असणार आहे दादा, आणि अन्नदान वगैरे ते पण सांगून द्या. आपल्या धर्मामध्ये अन्नदान हे श्रेष्ठदान आहे. त्यासाठी अन्नदानामध्ये सर्वजण भाग घेऊ शकता. आपण दररोज आलेले भाविक 1 लाख जे भाविक आहेत त्यांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आपण सकाळी जवळजवळ 1 लाख भाविकांचं अन्नाचं व्यवस्था, परत संध्याकाळी जे मुक्कामाल थांबणारे 50-60 हजार त्यांची सुद्धा अन्नाची व्यवस्था केलेली आहे. आणि ते काही सर्वांची आपल्या सहकार्याने होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने अन्नदानामध्ये भाग घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती, आव्हान आहे. जय श्रीराम. जसं आता त्यांनी माहिती दिलेली आहे तुम्हाला सर्व, आणि तुम्हाला समजलं पण असेल की कशी पार्किंग आहे, कोणत्या साईडने कशी पार्किंग होणार आहे, जळगाव साईडने कशी पार्किंग आहे, आणि अन्नदानाबद्दल पण. जर तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर तुम्ही या भूमीवर येऊन, जिथे हनुमान कथा होणार आहे, तुम्ही इथे येऊन अन्नदान करू शकता. इथे पंडाल उभारण्यात आलेला आहे अन्नदानासाठी, तर तुम्ही तिथे अन्नदान करू शकता. आणि जसं मागच्या वर्षी शिवमहापुराण कथा ही आपल्या जळगावकरांनी घडवून घेतली. जे मागच्या वर्षी आहे ना, शिवमहापुराण कथेचे यजमान एकनी होते. पूर्ण जळगाव होतं, पूर्ण महाराष्ट्र होतं, जे जिथून आले होते त्यांनी ही कथा घडवून घेतली. तर माझं असंच म्हणणं आहे की जशी ती कथा घडवून घेतली मागच्या वर्षी, तशीच आपल्याला ही कथासुद्धा घडवून घ्यायची. ही आपल्या सर्वांची कथा आहे, हनुमानजींची ही कथा आहे, त्यानंतर ही प्रत्येक सनातनीची ही कथा आहे. हेच म्हणणं आहे जळगावचे, आपल्या महाराष्ट्राचे प्रत्येक हिंदू धर्मरक्षक सनातनी या कथेला या. तर मित्रांनो, इथे होणारे टोटल 108 यज्ञ, आणि बघा इथे टोटली 108 यज्ञ बनवून पण झालेले आहे. तर इथेच ते सर्व यज्ञ होणार आहे. बघा किती छान वाटेल जेव्हा हनुमान कथेला प्रारंभ होईल आणि तिथे आपले धीरेंद्र शास्त्रीजी येऊन कथा ऐकवतील, आणि इकडे सगळे भक्त वगैरे बसलेले असतील, त्या कथेचा आनंद घेतील. आणि त्या साईडला जे ट्रक वगैरे उभे दिसत आहे ना तुम्हाला, तिथे सर्व स्टॉल वगैरे असणार आहे. त्या साईडला सगळे स्टॉल असणार आहे. आता आम्ही तिथे चाललेले जिथे पंडाल उभारण्यात येतं आहे.
गाडीवर जावं लागतंय कारण की खूप दूर होतं ना ते. म्हटलं एवढं कोण चालत जाईल, गाडी घेऊन जाऊ. आणि इथे भोजनाची व्यवस्था असणार आहे, ते सर्व टॉयलेट्स वगैरे आणि इथून जावं लागेल. तर बघा सर्व काम चालू आहे आता पंडाल बांधण्याचं. आणि तिकडे सर्वात मोठा पंडाल बांधण्यामध्ये येणार आहे. हा आहे ना टोटल 140 बाय 700, म्हणजे 140 असा आणि 700 असा. बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ते अजून पण काम करत आहे. संध्याकाळचे 6 वाजण्यामध्ये आणि काम सुरू आहे अजून पण. थंडीमध्ये पण ते काम करत आहे एवढं, बिकॉज त्यांना काहीही करून या 5 दिवसामध्ये हे सगळं कंप्लीट करायचं आहे. कारण की आजच्या 5-6 दिवसावर कथा आलेली आहे यार, तर मग त्यांना काहीही करून ते कंप्लीट करायचंच आहे. आणि इकडे लाईट वगैरे पण लागलेले. साऊंड सिस्टीम तेव्हाच लागेल जेव्हा हे पंडालचं काम होईल. पंडालचं काम झाल्यानंतरच साऊंड सिस्टीम लागेल. हे बघा आता पंडाल कसा बांधला जातो ना, हे बघा 2 क्रेन या डोमला उचलत आहे. चल आपण पुढे जाऊ थोडं. आणि सगळं बसण्यासाठी वगैरे बघा मस्त या लाल कलरच्या मॅट आहे, कार्पेट. हे मला वाटतं पुढच्यासाठी असेल, VIP साईडला हे असेल. आणि ना सगळे हे डोम आहे ना आधीपासून असे सेट केलेले आहे. आता फक्त एक एक त्यांना उभे करायचे. आणि 700 फूट म्हणजे आता खूप मोठा जाईल. मे बी ते झाड आहे ना तिथपर्यंत पण जाऊ शकतो, एवढा मोठा हा पंडाल असणार आहे. आणि भक्तांना सगळ्यांना आहे ना इथून दिसणार आहे बघा. इथपर्यंत आहे ना मला वाटतं असं ते मागून ते फट असतं ना साईडने, तर ते हे फट असं असणार आहे. त्यानंतर मग या साईडने असं दिसेल त्यांना. आणि मग याच्या पुढे पण बसू शकता लोक, पण नाही बसणार असू, म्हणजे सेफ्टी वगैरे साईड असं काही असू शकतं. पोलीस प्रशासन तसं इथे असतील. आणि ब्लॉक एरिया करून देतील, नाही तर एवढा एरिया ना ब्लॉक करून देतील. आणि मग इथे कथा होणार आहे बघा. आता स्टेज पण बांधण्यामध्ये येतं आहे. स्टेजचं काम पण सुरू झालेलं आहे इथे. ते सगळे लाकडं वगैरे पडलेले ना स्टेजसाठीच मला वाटतंय. बघू आता किती दिवसामध्ये सगळं पूर्ण कंप्लीट होतं. म्हणून आयोजकांना जाऊन मी आधी भेटून आलो, त्यांच्याशी चांगली ओळख केली, त्यांच्याशी बोललो, त्यांचा परिचय घेतला, तुम्हालाही दाखवलं की कसं काय होणार आहे. सो त्यांना पण असं चांगलं वाटलं की स्वतःहून कोणी आले आणि दाखवलं जळगावकरांना, त्यांना पण एक चांगलं वाटलं. सो आता मी ते जातो तिकडे आणि त्यांना विचारतो ते सेवाचा पास वगैरेचं काय म्हणून, कारण की आता बघू कसं असणार आहे म्हणून पुढे. बघ इथे तर धीरेंद्र शास्त्रीजी स्वतः विराजमान होऊन कथा ऐकवतील. आजच्या 8 दिवसाला कथा सुरू असेल है ना गाईस. आजच्या 8 दिवसाने ना इथे लाखोने गर्दी असेल. आणि आता बघा एकदम खाली आहे.